श्री स्वामी समर्थ. आज आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा. त्यानिमित्त आपण नैवेद्य कसा तयार केला तर ते पाहूया. आज पुरणपोळीचा मान आहे आणि तसेच पुरणाचे धोंडे फळसुद्धा. तर ते कसे तयार करायचे ते आपण पाहू. नैवेद्याच्या ताटामध्ये आहे साधी पोळी, दही भात, खीर, कढी, गाईचं साजूक तूप, पेढे, आंब्याचा रस, भजी, पुरणपोळी आणि सत्यनारायणाचा प्रसाद. चला तर मग आता पाहू आपण हे कसं तयार करायचं. सुरुवातीला आपण पुरण करण्याकरता कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजवायला ठेवायची. त्यानंतर नाश्त्याकरता काय करायचं तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे का आपण मटकी भिजत घातली होती. आधी आपण मटकीची उसळ बनवून घेतली. त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण पुरण करण्याकरता चणा डाळ शिजवायला ठेवायची. मटकी फोडणीला घालताना कांदा व्यवस्थित परतून घेतला, कढीपत्ता, बेसिक मसाले घातले आणि लगेच शिजवलेली मटकी त्यामध्ये घातली. आपण आधीच तयारी केल्यामुळे वेळेवर आपली धावपळ होणार नाही. त्यानंतर मटकीवरती घेण्याकरता आपल्याला खटाई आवडते, तर तीसुद्धा आपण रात्रीच चिंच आणि गूळ भिजत घातली. त्यामुळे आपली गॅसची बचत होईल आणि वेळेची सुद्धा बचत होईल. थोडीशी हाताने कुस्करून घेतली का लगेच आपली चिंचेची खटाई तयार. गव्हाच्या कुरडईसोबत सुद्धा छान लागते. त्यानंतर आपली चणा डाळ शिजलेली आहे, ती आपण चाळणीवरती बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ हा अंदाजे आपल्या चवीनुसार घालायचा. शक्यतोवर साखर यूज करायची नाही. गुळाचं पुरण खूप टेस्टी आणि आरोग्याला सुद्धा छान आहे. बघा किती छान कलर आलेला आहे चॉकलेटी. यामध्ये थोडंसं जायफळ आणि वेलची घालायची. त्यानंतर आपण नैवेद्याकरता कढी करणार. कढीकरता आपण तेलामध्ये आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कडू मेथी, अख्खं जिरं, हिंग व्यवस्थित परतून घ्यायचं. हिरवी मिरची, त्यानंतर ताकामध्ये बेसन मिक्स करून कढी फोडणीला घालायची. दुसऱ्या साईडला आपण पुरणाचे धोंडेफळ तयार करणार आहोत. 33 धोंडेफळ आपल्याला करायचे आहेत नैवेद्याकरता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटीशी पारी करायची, त्यामध्ये पुरण भरायचं आणि व्यवस्थित असं हाताने दाब देऊन गोलाकार तयार करायचा. अशा प्रकारे आपण 33 धोंडेफळ तयार करायचे आणि कणकेचे 5 दिवे. हे सर्व आपल्याला पाण्याच्या वाफेवरती वाफवून घ्यायचे आहेत. अधिक महिन्याला धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. हा सर्व नैवेद्य आपण गाईला अर्पण करणार आहोत.
एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यावरती चाळणी ठेवायची. चाळणीला थोडासा तुपाचा हात लावायचा. नंतर त्यावरती हे सर्व धोंडेफळ ठेवून घ्यायचे वाफवण्याकरता. दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित आपले धोंडेफळ वाफून तयार होतील. सोबतच आपण आरतीकरता कणकेचे 5 दिवे बनवलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला यामध्येच वाफवून घ्यायचे आहेत. पुरणपोळीसोबतच साधी पोळीसुद्धा आपल्याला करायची आहेत. सोबतच आपल्याला भजीसुद्धा करायची आहेत. भजीचं सुद्धा आपण बॅटर भिजवून घ्यायचं. या सर्व पदार्थांमध्ये तुम्हाला कुठल्या पदार्थाची रेसिपी डिटेलमध्ये हवी आहे ते नक्की कमेंट करा. हे बघा, आपले धोंडेफळ आणि कणकेचे दिवे तयार आहेत. गव्हाची कुरडई आणि पापड नैवेद्याकरता, मुगाचे वडे आणि भजी तळून घ्यायची. नंतर आपण पुरणपोळी करायला घेणार. पुरणपोळीचा डिटेल व्हिडिओ याआधीच अपलोड केलेला आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदैवतेला नैवेद्य अर्पण करायचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे पुरणाचा नैवेद्य नक्की अर्पण करावा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. हात भाजू नये म्हणून आपण साध्या पोळीवरती पुरणपोळी घालायची. नंतर साधी पोळी उचलली का ती परतायची. अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत. पुरण पातळ असेल तरच पोळीची टेस्ट खूप छान लागते. गाईचं साजूक तूप घालायचं. गुळाचं पुरण असल्यामुळे छान लालसर कलर आलेला आहे. त्यानंतर गरम भजी तळून घ्यायची. सोबतच आंब्याचा रस आणि खीर. पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणाचा प्रसाद हे सुद्धा आपण करून घेतलेलं आहे.
नैवेद्याकरता सर्व पदार्थ आपले तयार आहेत. एका ताटामध्ये साधी पोळी ठेवायची, त्यानंतर कढी, खीर, गीर जातीच्या गाईचे साजूक तूप आपल्या घरीच अवेलेबल आहे. तुम्हाला हवे असेल तर नक्की कमेंट करा. पेढे, आंब्याचा रस, दही भात, भजी, पुरणपोळी आणि सत्यनारायणाचा प्रसाद, कुरडई आणि पापडसुद्धा ठेवायचे. अशा प्रकारे आपला नैवेद्य आजचा तयार आहे. श्री स्वामी समर्थ.